नमस्कार, मी आज करते हलव्याचं आंबट. त्याला आपण रस्सा म्हणूया, करी म्हणूया किंवा कालवण म्हणूया. तर यासाठी मी हे ताजे असे हलवा मच्छी आणलेली आहे. स्वच्छ असे पीसेस ते धुवून घेतलेले आहेत. आणि ह्या हलव्याच्या आंबटसाठी आपल्याला आधी मसाला तयार करावा लागेल. आणि त्यासाठी मला लागेल कोथिंबीर, अद्रक, मिरची, ओलं खोबरं आणि सुकं खोबरं ह्याचं मसाला वाटून घ्यायचा. वाटण तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यात थोडीशी मेथी घालायची, कांदा घालायचा, दोन्ही परतून घ्यायचं. त्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो घालायचा. त्यामध्ये घरगुती मसाला, गरम मसाला, हा आगरी कोळी मसाला आहे तो घेते थोडासा, आणि हळद हे तेलावरती फ्राय करून घ्यायचं. आंबटपणासाठी कोकमचं पाणी घालायचं त्यामध्ये, आणि मसाला थोडा वेळ त्या पाण्यामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर वाटणाचं पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये जे हलव्याचे पीसेस आहेत ते सोडायचे. रस्स्यामध्ये अजून पाणी हवं असेल तर अजून पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि हलव्याचं आंबट हे शिजायचं. हलव्याचं आंबट तयार आहे. खाण्यास घ्यायचं कोणत्याही भाकरीबरोबर, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, कोणतीही, नाचणीची भाकरी. एकदम भन्नाट चव आणि पोटभर जेवण.